आज आपण आलो आहोत सिटी ऑफ ड्रीम्सने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात। हा आहे गेटवे ऑफ इंडिया। अरबी समुद्राच्या काठावरती बांधलेली ही इमारत जवळपास 85 फूट उंच आहे। मुंबईत येणारे बहुधा प्रवासी येथे भेट देतातच। त्याच्या समोर हा दिसतो ताज हॉटेल, समुद्र आणि महाराजांची मोहक मूर्ती। हॅलो गाईज, मी किशोर पाटील सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या प्रवासाची सुरुवात होते गाडीच्या वेटिंगने। आपली गाडी होती 1:30 ला, पण येथे लवकर आल्यामुळे आपल्याला थांबावं लागलं 1 तास। मग काय तर थोडा वेळ असे मजेदार दृश्य बघून आणि इकडे तिकडे फिरून आपण आपला तसा टाइमपास केला। फायनली 1 तासाच्या वेटिंग नंतर आपली गाडी करेक्ट टाइमावरती आली। ही गाडी घेऊन जाणार होती आपल्याला थेट मुंबईला। या पुढचा 4 तासाचा प्रवास अंधारातच होणार होता, त्यामुळे आपण घेतले झोपून। आता तुम्ही म्हणाल ह्यो लोकल मध्ये काय करतोय बरं? त्याचं झालं असं, छोट्या कारणास्तव आपण उतरलो ठाण्याला आणि तो काम करून पुढचा प्रवास सुरू ठेवला। आपल्या प्रवासाचा शेवटचा टोक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT। What's wrong and why you never said you felt that way? Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. फायनली CSMT ला येऊन धडकलो। इथून रिटर्नची रेल्वे होती 3 ला, त्यामुळे हे लक्षात ठेवून मी निघालो बस स्थानकाकडे। हे रेल्वे स्टेशन बघत आणि पुढे जात मी याबद्दल थोडीशी माहिती मिळवली। याच्या आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणजे VT असे होते। हे जागतिक वारसा स्थळ, त्याचसोबत हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे। इसवी सन 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंती निमित्त याची बांधणी झाली। या रेल्वे स्थानकाच्या बाहेर निघाल्यावर आपल्याला बस स्थानक दिसते। तिथून अवघ्या काही मिनिटात आपण गेट ऑफ इंडियाला पोहोचतो। इथे कधीही आला तर तुम्हाला कडक उन्हाळा अनुभवायला मिळतो। बस स्टॉपवर पोहोचताच एक तिकीट काढला। तिथे पोहोचण्यासाठी अवघ्या 6 रुपयाचं तिकीट आपल्याला काढावं लागतो। तुम्ही ऑटो करून देखील संपूर्ण मुंबई फिरू शकता। तुम्हाला ऑटो आणि बसच्या दरामध्ये खूप तफावत दिसून येईल, त्याच्यामुळे मी बस निवडतो। रस्त्याच्या कडून येताना आपल्याला उजव्या बाजूला महाराजांची मूर्ती दिसते। बस स्टॉप पासून 100-150 मीटर चालल्यावरती आपल्याला समोर दिसते ही भव्य अशी वास्तू। समुद्राकडे बघून वाटलं का जवळच्या बीच कडे जाऊ, पण परतीचा प्रवास करायचा असल्या कारणाने ते शक्य नव्हतं। त्यामुळे इथे काही जाताना आपल्याला बसला गर्दी लागली, पण प्रवास छोटा असल्या कारणाने आपल्याला काही वाटलं नाही। जातानाच झालं असं की कोणत्या गाडीने जायचं फिक्स नसल्याने रिझर्वेशन आपल्याला करता आलं नाही, त्यामुळे पटकन जाऊन जनरल बोगीचं तिकीट काढलं। हा रेल्वे स्टेशन भरपूर मोठा आहे। इथे एक साईडला लोकल आणि एक साईडला लांब पल्ल्याच्या ट्रेन लागतात। आजचा व्हिडिओ इथेच थांबवू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।